महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. नमस्कार, मी साहिल रामटेगे. आपण सध्या महाराष्ट्रभरामध्ये विधानसभेची निवडणूक कव्हर करत आहोत आणि विधानसभेची निवडणूक कव्हर करताना आपण आता अर्जुनी मोरगाव मतदारसंघात आहोत. अर्जुनी मोरगाव मतदारसंघात आपण आता नवेगाव बांध इथे आहोत. नवेगाव बांध इथे एक पानटपरी आहे. पानटपरीमध्ये बरेच नागरिक बसलेले आहेत, काकाजी आहेत आणि बरेच लोक आहेत. आपण आता त्यांच्याशी निवडणुकी संदर्भात चर्चा करणार आहोत की नेमका त्यांच्या मनातील आमदार कोण आणि जे आमदार होते त्यांनी नेमका विकास केला का, ह्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काकाजी नमस्कार. मी तुमचे स्वागत करतो अगोदर. काय सांगा, काय नाव आहे तुमचं? शैलेश शर्मा. शैलेश शर्मा. इथले नवेगावचीच का? आता निवडणूक जवळच आहे, तुम्हाला माहीत आहे. प्रचार चालू आहे, प्रत्येक उमेदवार प्रचारात फिरत आहे, गाड्या उघडत. काय सांगाल, कोण पाहिजे आमदार? मनातला आमदार तर तसा मला आता बडोले आवडत आहे. बडोले आवडत आहे. आणि आता आमदार हे होते चंद्रिका, त्यांच्या कार्यकाळात समाधान काय? त्यांच्याही कार्यकाळात म्हणजे सरकारी बदलल्या आणि स्कीम म्हणल्या तर चांगल्याच चालल्या सगळ्या, लाडकी बहिणा वगैरे सगळं. पक्षामध्ये त्यांचं जे चंद्रिका साहेब जे होते त्यांच्या माऊतनं काय झालं तर लोकांमध्ये त्यांची लोककथन झाली. लोकांना वाटतं काय कामं आणला, परंतु त्यांची कामं म्हणजे लोकांची भेट नाही. आणि इकडं सगळ्यात तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे इकडचे लोक बघितलं मी प्रेमाचे कुठे आहे. ह्याचे आमदार खासदार एखादा कुठे आला, गावात आला, त्यांना रामराम घेतलं तर इकडची जनता पूर्ण होऊन जाते. तेव्हा आमदार खासदारला कोणी काही मागत नाही. परंतु हे इकडे कसं आहे, आमदार 5 वर्ष मुंबईचे दौरे, आम माणसाचा कार्यकर्ता संघ म्हणा त्या गावातली भेट देणे. खासदारही माझे जे होते BJPचे ते 5 वर्ष इकडे आलेच नाही, तर त्यांचा कसा असा विरोध होते. मग तर आम्ही निवडून दिला तर तुम्ही 5 वर्षात कमी 6 महिन्यात 12 महिन्यात त्या दौऱ्याचं काढायला पाहिजे का नाही. परंतु हे काही काढलं नाही. त्याच्या कारणानं त्यांची हवा थोडीशी खराब होती, म्हणून त्याची तिकीट करते. आता युतीचं शासन चालू आहे, 3 पक्ष इकडे आहेत, 3 तिकडे आहेत, अशा प्रकारे तो चाललेला आहे. आता हवा कोणाची नेमका ह्या मतदार? हवा म्हणला तर घड्याळचीच हवा आहे. काँग्रेसमध्ये काय झालं का ते 3-4 लोक उभे झाले. याच्यामध्ये कसं आहे, राष्ट्रवादीनं BJP एकच आहे इथं. त्यांची दोघांची जे पार्टी आहे ती एक मिळून आहे. काँग्रेसमध्ये 4 पार्ट्या झाल्या, म्हणून तो बडोले साहेबांची निघण्याचे चान्सेस आहेत. पण भाऊ, मी काय म्हणतो, जे अपक्ष उमेदवार आहेत सुगत चंद्रिकापुरे, हे विद्यमान आमदार आपले राष्ट्रवादीचे होते, त्याच्याचा सुपुत्र आहे. तर राष्ट्रवादीचे समजा 2 भाग झाले ना. राष्ट्रवादीचे भाग नाही झाले, त्यांच्याकडे राष्ट्रवादीचा कोणताच कार्यकर्ता नाही आहे. कसं असतं, कार्यकर्ता केव्हा जुळतो, जेव्हा तुम्ही 5 वर्षाच्या कार्यकर्त्याचं प्रेमभाव ठेवता. परंतु तुम्ही 5 वर्ष तुमच्या कार्यकर्त्याचे प्रेमभाव ठेवलेच नाही. आता त्यांच्याकडे जे लोक आहेत ते नवीन आहेत, पण पक्षाचे कार्यकर्ते मला तर एकही दिसले नाही. आता जसं अजून सांगतो, रत्नागिरी दैवले BJPचे होते, त्यांच्याकडे BJPचे कार्यकर्ते नाही आहेत. तुम्ही पक्षात होत्या, पक्ष सोडल्या, परंतु तुमची इमेज त्या पक्षाच्या कार्यकर्ता संग राहिली असती तर कार्यकर्ता तुमच्यासोबत राहिला. कार्यकर्ते कसं आहे, ते पक्षासोबत आहे, बरोबर आहे. पण तुम्ही ज्यांना आपल्या जवळ धरून ठेवल्या असता 5 वर्ष, तर तो कार्यकर्ता तुमच्या मागे राहिलेला असता. तुम्ही काहीच नाही केलं, स्वतः पक्षात राहिल्या माणसासारखे. आणि मग आता म्हणता मी पक्षाचा होतो, उभा होतो. हो बाजी, तुम्ही उभा होता, कोण रोखू शकते? कुठले प्रॉपर नवेगाव बांधली का? काय काम करा? काय सांगाल, आता निवडणूक आहे, जवळ तोंडावर निवडणूक आहे. आतापर्यंत आमदार काय सांगाल त्यांच्याकडे विकास? नाही, त्यांच्या विकास म्हणजे त्यांना विकास केला, त्या विकासाबरोबर आपला विकास केला. जसे आम्ही कट्टर कार्यकर्ता होतो, त्यांनाही त्यातनं आम्ही काही मागायला गेलं, बरोबर आहे. त्यांना आमच्या कमिशन मागायची डिमांड केली. कमिशन म्हणजे कसं? त्या कामामध्ये राहत नाही, 5% 10%.
आता आम्ही त्याच्यासाठी 5 वर्ष काम करावं पण आम्ही काम मागायला गेलं तर आम्हालाच कमिशन मागावं उलटा का आता म्हणून त्याचे काही कार्यकर्ता म्हणे यावेळेस कोणीच त्याच्यासोबत नाही ते आपल्या आपल्या जागेवर बरोबर आहे हे कोण राहिले तर प्रचार वगैरे चालू आहे आता बघू आम जनता का म्हणतात असं नाव ना हे जे जमवाले पूर्ण 5 वर्ष जमवाले मुलाखत मेहनत फक्त आता आता राष्ट्रवादीचे आहे म्हणून बुडवलं साहेब आता त्यांची मुलगाही काहीतरी निवडणुकीच्या घेण्यात उभा आहे. हो आहे काय सांगाल त्याबद्दल? तोही आहे रिंगणात उभा आहे पण आता उभा राहण्याचं पुष्कळ उभे आहेत आता म्हणजे राज्यावर उभे आहे हो रत्नदीप आहे पुष्कळ लोक उभे आहेत हे नावाला काय आता जमवले आहेत पुराने त्यांच्या आता तुमच्या भूमीवर लावावं लागेल का नाही सगळं बहुत खर्च करावाचा असा म्हणजे आता राजकुमार वडोली येईल म्हणता हो होईल विकास? आता काय आता आम्ही आम जनता ये सिर्फ आश्वासन पे टिकी है तुम कैसे बार बार बोलोगे आश्वासन मालूम है पे टिकी हुई है और उसको लगता है कि भैया अब ये आने वाला आदमी करेगा नहीं वैसे यार बोलूंगा ना। त्याच्यावर विश्वास नाही आहे तो. असं काय त्याचप्रमाणे केला आहे परत विकासाबरोबरच त्यांना आपला जमवायला पाहिजे होता पण तो काही त्यांना न्यूज बनवला नाही कार्यकर्त्याची ते आपल्या याच्यात राहिले 5 वर्ष धन्यवाद काकाजी. तर आपण अजून बोलूया. काकाजी काय नाव आहे तुमचं? नमस्कार नमस्कार. काय नाव? आनंद नेवारे अरुण निवारे कुठल्या? मुंगली मुंगली जवळची. नवेगाव बांधवरून 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता तुम्ही नेमका मागितली कामासाठी आले होते? नाही सहज आहे. काय म्हणते निवडणूक वातावरण? निवडणुकीचं वातावरण म्हणजे समजण्याच्या पलीकडे जेवढे उमेदवार आहेत सर्वांचे प्रचार जोरदार चालू आहे. प्रत्येकाचे काय नवीन अनुमान नवीन लावणे कठीण आहे आपल्यासाठी. कोण निवडून येईल कोण संभावित आमदार बनल हे माझ्या तरी मताने मी सांगू शकत नाही. पण काय वाटत तरी आतापर्यंतचे जे आमदार होते विद्यमान आमदार मनोहरजी चंद्रिका हो. 5 वर्ष त्यांना कार्यकाळ निघून गेला. काय वाटते तुमच्या ग्रामीण भागात तुम्ही आता मुंबईमध्ये आपल्या नवेगाव भानमध्ये काय वाटते इतर ठिकाणी कुठंतरी विकास झाला असेल काय वाटतं? विकास आता आमदार होते तर काही पर्सेंट विकास केलाच असतील याच्यात काही म्हणण्याचं म्हणजे हे नाही आहे. पण तुम्ही गोवारी जातीचा एक म्हणजे तुमच्यासोबत बोलणारा व्यक्ती आहे. माझ्या जातीचा प्रश्न रेंगाळत चाललेला आहे. दोन्ही पक्षाच्या सत्ता आतापर्यंत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घेतला म्हणजे जी सरकार बसली काँग्रेस सरकार बसली माझ्या जातीचा प्रश्न त्या सरकारने सोडवला नाही. त्यामुळे आमच्या जातीचा या ठिकाणी बहिष्कारमध्ये समस्येत केलेला आहे. कदाचित 17-18 तारखेपर्यंत कदाचित बहिष्काराची जर हे उठत असेल तर ते चांगली गोष्ट आहे. पण नाही तर आमचा बहिष्कारच आहे. तर बहिष्कार आहे का? बहिष्कार आहे. ते आपण कुठंतरी समजा असं आश्वासन आता आमचे जे काही नेते मंडळी आहे त्यांच्या बोलण्यात सुरू आहे. आणि जर बहिष्कार मागे घेतला तर आम्हाला वोटिंग करण्यात काही हरकत नाही आहे. परंतु आता काय आहे जवळजवळ आता आमचा तर कार्यकाल गेला. आम्ही 1990चे 12वी आहोत. तरी पण आता मोलमजुरीच करत आहोत. पण आमचे जे पाल्य आहेत मुले आहेत ते आता कोणी ग्रॅज्युएशन झालं आहे कोणी शिकत आहे. म्हणजे आम्हाला कोणत्याच गव्हर्नमेंटच्या सुखसुविधा नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत सरकारवर. आणि कुठंतरी तरुण पिढी समजा तुमचा मुलगा जरी असला तर शिक्षण करून इथं म्हणजे रोजगार व्यवस्था नाही आहे ना. बेरोजगार आहे. म्हणजे बेरोजगार आहेत तर आणि रोजगार व्यवस्था नाही नसल्यामुळे कुठेतरी मुंबई पुणे सारख्या ठिकाणी ते पलायन करत असतात. पलायन करत असतात. आणि आमचा समाज भोळा समाज आहे. मुलांना बाहेर ठिकाणी मुलींना बाहेर ठिकाणी पाठवायला आम्हाला खूप भीतीच वाटते आणि शक्य नाही. आणि शक्य नाही आहे. आणि पैशाने आम्ही असं बसतो आहोत. त्याच्यामुळे आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये असं केलं पाहिजे ज्यांनी हे जे पहिली समस्या आहे बेरोजगारी ती सुटली पाहिजे. काही जी जाती आहेत त्या वंचित आहेत आरक्षणापासून अगोदर मिळत होत्या BJP म्हणजे मधातल्या कालखंडामध्ये त्या बाद झाल्या
त्यांचा प्रश्न कोणीतरी आमदार जे कोणी खासदार या क्षेत्रातून निवडून जाते त्यांनी संसदेमध्ये विधानसभेमध्ये उचलल्या पाहिजे हे एक आम्ही अपेक्षा धरून आहोत आणि जो कोणी उचलेल तो आम्ही त्याला आपला प्रतिनिधी म्हणून घोषित करू. पण आता 30-35 वर्ष झाली 1994ला नागपूरला आम्ही आमच्या समाजामार्फत गोवारी समाजाचा मोर्चा घेऊन गेलो. 114 लोक त्या ठिकाणी शहीद झाले. मग अजून कोणत्याच आमदाराला खासदाराला सरकाराला मग किती राहो काँग्रेस राहो कोणी राहो अजून त्यांना या गोष्टीची जाण आलेली नाही. म्हणजे जो कोणी मानवचा अर्थ असा जो कोणी जाग्यावर आहे तो जाग्यावरच आहे. म्हणजे काय म्हणजे बरबडीच्या नावानं साऱ्या गावाच्या प्रकारची ठिकाणीच्या आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्हाला काही समजत आहे असा नाही आहे. पण तो आत्ताच्या परिस्थितीमध्ये आम्हाला असा आमदार पाहिजे हा नवेगाव मोरगाव विधानसभा क्षेत्राचा एक नवीन विकास झाल्या पाहिजे. इतकी तरुण मंडळी भरकत आहे. हा मुद्दा आता डोळ्यासमोरच्या ग्रॅज्युएशन याचा झालेला आहे पटडीच सापडत आहे. अशा प्रकारचे आम्हाला आमदार नको आहे. अशा प्रकारच्या प्रतिनिधी आम्हाला नको आहे. आम्हाला प्रतिनिधी जे आहे शिक्षितच पाहिजे जो लोकांच्या समस्या ओळखून आहे असा आम्हाला आमदार पाहिजे. चंद्रिका पुरेराव माननीय बडोले साहेबराव किंवा अजून बनसोड साहेबराव कोणी राव पण तो लोकांची जनतेची जाण ठेवणारा आमदार आम्हाला इथं पाहिजे. राहणारा पाहिजे लोकांच्या समस्या ओळखून देणारा आमदार आम्हाला इथं पाहिजे. धन्यवाद काकाजी. तर आता अजून बोलूया. काकाजी काय नाव आहे तुमचं? विशाल धोंडेची काठी विशाल धोंडेची काका. बोंडे नवेगाव बांधून एक वार्ड म्हणून आहे काय सांगाल तुम्ही मतदानामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि वातावरण तापलेला दिसते प्रत्येकाचे प्रकार चालू आहे. तर खूप जोरात चालू आहे. काय वाटते काय सांगाल निवडणूक आली कोणाला आणि कर्मठ कार्यकर्ता भाजपचा आहे आणि भाजप आणि राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगड हे झाल्यामुळे आम्ही माननीय बडोले साहेबांना मतदान करू आणि मतदान करू नये हे आमच्या पक्षाचे आहे. आता ते घडीवर निवडणूक लढवत आहेत पण ते उमेदवार BJPचेच आहेत. मंत्री राहिलेले आहेत त्यांना दांडगा अनुभव आहे त्याच्यामुळे आम्ही बघू. जर आमदार कोणाच्या मैदान तर काय चंद्रिकापुरीच्या काळात चंद्रिकापुरीच्या काळामध्ये असा मोठा काही ठोस काम नाही झाला त्यामुळे त्यांच्याच फक्त त्याच्यामुळे बडोले साहेब आणि बडोले साहेब माझा काय अपेक्षा तुमच्या तुमचा आमदार झाला काय विकास करू शकतो? विकास म्हटला विकास होतच आहे. पूर्ण विकास एका वेळेस होणार नाही. थोडा थोडा विकास होत आहे आणि याच्या अगोदर जे समाज मंत्री होते पहिल्यांदा त्याच्यामुळे त्यांचा थोडासा योगदान खूप चांगलं आहे. पार्टीच्या माध्यमातून म्हणा लोकांना ह्या दिला सगळं शेतकऱ्यांना ते आमचे धान केंद्र जे चालू त्यावेळेस ते त्यांनी खूप हे केला आणि शेतकऱ्यांना बोनस पण त्यांनी मिळवून दिला. त्याच्यामुळे आमच्या इकडचे शेतकरी पण सुखी आहे आणि ते बडोले साहेबांना मतदान करतात. बडोले साहेब एखादी विकास करू शकतो अशी तुमची अपेक्षा आहे. तर जनता जनार्दन अशी आपण बोललेलो आहोत. जनता दलाने सांगितले आहे की कोणीतरी एक चांगला विकास करेल असा व्यक्ती आम्हाला हवा आहे. 15 मराठीसाठी साहिल रामटेके, अर्जुनी मोरगाव मतदारसंघ गोंदिया.